नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 23 च्या भाग 2 मध्ये बुद्धिमत्ता या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत। त्यामध्ये बरेच गणित विद्यार्थ्यांना जमले नाही, त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। यामधला पहिला प्रश्न पाहूया के व्ही आर एन क्यू एन जे टी डब्ल्यू एफ समोर काय। तर हे प्रश्न सोडवायचा कसा ते पाहूया मित्रांनो। पहा, के च्या नंतर दोन अक्षर, एन च्या नंतर दोन म्हणजेच एन च्या नंतर ओ पी, क्यू आला, क्यू च्या नंतर दोन आर एस, नंतर टी आला, नंतर यू व्ही आणि हे डब्ल्यू आला। आता डब्ल्यू च्या नंतर इथे शब्द कोणता, तर डब्ल्यू एक्स वाय झेड। आता इथे झेड जे आहेत दोन आहेत, इथे पहा झेड झेड। आता इथे पाहूया, पहा इथे हे तिसरं अक्षर आहे, एफ च्या नंतर तिसरं, एफ च्या नंतर तिसरं, एफ च्या नंतर तिसरं आणि एफ च्या नंतर तिसरं, म्हणजे इथं कोणतं येईल मित्रांनो, बी। कारण सी डी ई मधात तीन अक्षर, म्हणजे इकडून +3 आणि हे +2, अशा पद्धतीने हे साखळी आहे। म्हणजे इथे बी झेड पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। त्यानंतर 27 गणित पहा, जी एच एच डॅश के के एम एन डॅश पी क्यू डॅश एस टी टी। आता इथे जी आपल्याला मालिका तयार करायची आहे ती कशी करायची ती पाहूया। जी एच एच त्याच्यानंतर पहा, इथे जर आपण ऑब्झर्व केलं एस टी टी, इथं पी क्यू क्यू, नंतर इथे पहा जी एच एच आहे, त्याच्यानंतर आय सोडून द्यायचा, नंतर येईल जे के के, त्याच्यानंतर एल सोडून द्यायचा, एम एन एन, नंतर ओ सोडून द्यायचा, पी क्यू क्यू, आर सोडून द्यायचा, एस टी टी। म्हणजेच इथे अशी एक पद्धतीची संख्या मालिका तयार होईल, लयबद्ध मालिका तयार होईल। म्हणजेच आपण इथे कोणता अंक घेतला, जे, इथे घेतला एन, इथे घेतला कोणता क्यू, म्हणजे जे एन क्यू, जे एन क्यू हे अंक या मालिकेत बसतील, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल। त्यानंतर 28 गणित पहा, अथर्व, वेदिका, हर्षल यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे। 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती। आता पहा, या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो, 77। आता 4 वर्षापूर्वी या चौघांचं वय ची बेरीज किती असेल, तर 4 वर्षापूर्वी अथर्व, 4 वर्षापूर्वी वेदिका, 4 वर्षापूर्वी हर्षल, म्हणजेच 4 वर्ष वजा करावे लागतील, म्हणजे एकूण 12 वर्ष वजा करावे लागतील। म्हणजे इथे किती येईल मित्रांनो, 77 मधून 12 गेले तर 65, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। त्यानंतर पहा, संख्या मालिका तयार करायची, 4, 18, 48, 100 समोर काय। तर पहा मित्रांनो, हे काही फरकाचे नाही, तर हे आहे घनाच्या माध्यमातून गणित सोडवायचं आहे। पहा, 2 चा घन वजा 2 चा वर्ग। आता 2 चा घन किती, तर 8 आणि 2 चा वर्ग किती, 4, म्हणजे 8 मधून 4 गेले तर 4 राहतील। त्यानंतर हे 18 पहा, 3 चा घन वजा 3 चा वर्ग, 3 चा घन 27, 3 चा वर्ग 9, म्हणजे किती झाले, एकूण
मित्रांनो 18. त्याच्यानंतर 48 पहा, 4चा घन 4चा वर्ग, 4चा घन 64, 4चा वर्ग 16 म्हणजेच किती झाले 48. 5चा घन 5चा वर्ग, 5चा घन झाला 125 आणि 5चा वर्ग 25 म्हणजे झाले 100. त्यानंतर 6चा घन वजा 6चा वर्ग, 6चा घन किती तर 216, 6चा वर्ग 36, 216तून 36 गेले तर 180. पर्याय क्रमांक कोणता उत्तर येईल 4 उत्तर असेल. त्यानंतर सोबतच्या आकृतीत चौरस किती पहा, सोबतच्या आकृतीत चौरस विचारले, चौकोन नाही, कारण बऱ्याच जणांना हे उत्तर काढताना चौकोनाचं उत्तर काढलं. चौकोन वेगळा चौरस वेगळा, तर इथे चौरस विचारलंय त्यामुळे लक्षात ठेवा की काय गणित सोडवायचं कसं तर 1 2 3 4, 1 2 3. आता जर चौकोन जर विचारलं असतं तर 1 2 3 4 याची बेरीज किती झाली टोटल 10 आणि 1 2 3 याची बेरीज झाली 6, म्हणजे चौकोन किती झाले असते 10 गुणिले 6 म्हणजेच किती 60 चौकोन. पण या गणितात विचारले चौरस किती, चौरस किती. तर चौरस काढताना शेवटच्या 2 अंकाचा गुणाकार, 4 त्रिक 12, 2 त्रिक 6 आणि हे 2 डब्बे, बेक बे म्हणजेच किती झाले 20. हे झाले चौरस. लक्षात ठेवा चौरस शेवटचे 3 चौक 12, 2 त्रिक 6 आणि बेक बे म्हणजे झाले 20. 20 झाले चौरस आणि चौकोन किती झाले 60. बऱ्याच जणांना चौरस आणि चौकोन म्हणलं डिफरन्स कळाला नाही, 60 उत्तर देण्यात आलं. तर चौरस विचारला तर मग चौरसाचा विचार करा आणि चौकोन जर म्हणलं तर चौकोन म्हणजे ऑल ओव्हर टोटल, तर हे चौकोन होतील. पण चौरस म्हणलं तर फक्त एकच स्पेशल असेल. तर हे लक्षात ठेवा चौकोन 60 आहेत आणि याच आकृतीत चौरस 20 आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतर संख्या मालिका पूर्ण करा. 20 30 51 85 134 200. आता हे गणित सोडवायचं कसं पहा, याच्यात फरक कितीचा आहे 10, यात फरक 21, यात फरक 34, यात फरक कितीचा आहे मित्रांनो 49 आणि यात फरक किती आहे 66. आता समोरचा अंक काढायचा आहे आपल्याला इथं. तर पहा पुन्हा फरकाचा फरक काढा. यात फरक कितीचा आहे 11चा, यात फरक 13चा, यात फरक 15चा, या 49 आणि 66 मध्ये फरक 17चा. आता समोर जो अंक आहे इथे जे गृहीत धरायचा आहे आपल्याला तो 66 आणि 19, 66 आणि 19 म्हणजे 85 अंक होईल. आणि या 85चा 82 आणि 85 किती झाले 285. तर हे लक्षात घ्या की इथे जे फरक पडायला तसंच 17च्या नंतर 19चा फरक पडायला म्हणजे 66 आणि 19 85, मग 285 285 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर अंकमालिका पूर्ण करा. पहा 3 10 29 66. इथे हे लक्षात ठेवा की वर्गमालिका कधी वापरायची, घनमालिका कशी वापरायची. तर हे पाहायचं की 3च्या नंतर एकदम 10, त्याच्यानंतर 29, हे कोणाच्या जवळपास आहे घन चालतंय, घन आहे लक्षात ठेवा. कारण 27 64 8 हे तुमच्या समोर दिसलं पाहिजे. 1 8 27 64 125 या पद्धतीनं घन चालवायचं. तर इथे पहा आता 1चा घन अधिक 1 2 2चा घन अधिक 2 3चा घन अधिक 2 4चा घन अधिक 2 म्हणजेच 5चा घन अधिक 2. 5चा घन किती होईल 125, त्यात 2 मिळवा 127 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आता 33 वगैरे पहा विधान आणि अनुमानावर आहे. विधान पहा सर्व चमचे मणी आहे,
सर्व चमचे मणी आहे. हे चमचे आणि हे काय आहे, मणी. ठीक आहे. त्यानंतर काही मणी शेगड्या आहेत. काही मणी शेगड्या आहेत. आता हे सुद्धा एक आकृती तयार होते इथे आणि दुसरी सुद्धा आकृती तयार होते. पहा, काही चमचे मणी आहेत. काही चमचे मणी आहेत. ठीक आहे. आणि काही मणी शेगड्या आहेत. काही मणी शेगड्या आहेत. अशी सुद्धा आकृती होते. ही सुद्धा आकृती आपल्याला नाकारता येणार नाही. आता हे झालं तुमचं विधान. आता अनुमान पाहूया कोणतं बरोबर आहे ते. कोणती शेगडी चमचा नाही. कोणतीही शेगडी चमचा नाही. पहा, हे लक्षात घ्या. या पहिल्या विधानावरून लक्षात द्या. कोणतीही शेगडी काय नाही, चमचा नाही. हे विधान इथे बरोबर आहे. इथे मात्र चूक आहे, कारण इथे शेगडी ही चमचा आहे काहीच. ठीक आहे. कोणतीही शेगडी चमचा नाही इथं बरोबर येते, पण या विधानात येत नाही. त्यानंतर इथे पहा, काही चमचे शेगडी आहेत. आता काही चमचे शेगडी आहेत इथे आहेत, हे विधान बरोबर आहे, पण इथं आहे का, नाही. म्हणजेच लक्षात ठेवा की दोन्ही डायग्राममध्ये जर राईट येत असेल तर ते विधान योग्य राहते, बरोबर राहते. आता इथे बरोबर आहे, इथे विधान चुकलेलं आहे. इथे चूक आहे, इथे बरोबर आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा की दोन्ही ठिकाणी हे विधान काय आहे, चूक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. लक्षात ठेवा. 12:15 जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवितो. आता पहा, ही घड्याळ आणि 12:15 झाले घड्याळीचा आणि तो तास काटा हा पूर्व दिशा दाखवत असेल, म्हणजे हे 12, इथे पहा 12:15 झाले आणि तास काटा पूर्व दिशा आहे. आता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल, तर दक्षिण दिशा. म्हणजे पर्याय क्रमांक 4. जर गुणिला म्हणजे अधिक, भागाकार म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, अधिक म्हणजे भागाकार, तर 9 गुणिला 5 वजा 9 अधिक 9 भागीला 8 बरोबर किती. आता इथे हे अंक लिहायचे नाही, तर इथे हे चिन्ह लिहायचेच नाही. आता इथे पहा, इथे गुणाकार म्हणजे काय, अधिक आहे. गुणाकार म्हणजे अधिक. त्याच्यानंतर वजा म्हणजेच काय, गुणाकार आहे. अधिक म्हणजेच भागाकार आणि भागाकार म्हणजेच वजा. आता इथे गुणाकार डायरेक्ट करा. पहा, 9 अधिक 5 गुणिला, आता इथे पहा 9 भागिला 9 म्हणजे किती, 1. नंतर 5 1 5 वजा 8, इथे किती होईल, 9 आणि 5 14, 14 वजा 8 म्हणजेच किती झाले, 6 बरोबर 6. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. त्यानंतर हर्षलचे आजचे वय अथर्वच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास अथर्वचे 5 वर्षानंतरचे वय किती. पर्याय 16, 21, 37 आणि 27. पहा, हर्षलचे आजचे वय अथर्वच्या दुप्पट आहे. मग अथर्वचं किती वय, x. मग हर्षलचं किती होईल मित्रांनो, दुप्पट म्हणल्यावर 2x. आणि त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 48 आहे. म्हणजे x अधिक 2x बरोबर 48. म्हणजे 3x बरोबर 48. म्हणजे x बरोबर 48 भागिला 3 म्हणजेच किती, 16×48 म्हणजे 16. हे झालं कोणाचं वय झालं, अथर्वचं वय झालं. अथर्वचं 5 वर्षानंतर वय म्हणते किती, म्हणजेच किती झाले, 16 आणि 5 21. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. फक्त एक लक्षात ठेवायचं, ज्याला 4 लागते तो x घ्यायचा. अथर्वचं x, हर्षलचं त्याचा दुप्पट आहे 2x. या दोघांच्या वयाची बेरीज किती झाली, 3x. 3x बरोबर 48. मग x बरोबर किती झालं, 16. आणि त्याचे 5 वर्षानंतर विचारलं अथर्वचं, 21 वर्ष. पर्याय क्रमांक 2.
त्यानंतर 37वा प्रश्न पहा. 5 बाय 6 बाय 7 चा एक ठोकळा आहे. 1 सेमी प्रत्येकी बाजू असणाऱ्या घनाकृतीत कापला तर एकूण किती काप द्यावे लागतील. आता कापाची संख्या विचारली. कापाची संख्या जर अशा पद्धतीचा घन असेल 5 बाय 6 बाय 7 म्हणजे उंची लांबी रुंदी हे वेगवेगळे असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने करायचं मित्रांनो की इथे जी संख्या आहे 5 वजा 1 अधिक 6 वजा 1 अधिक 7 वजा 1 जी लांबी रुंदी आणि उंची ही जी आहेत एक एक वजा करायचं म्हणजे इथं राहिले 4 इथं राहिले 5 आणि इथं राहिले 6 म्हणजे 4 आणि 5 9 9 आणि 6 किती झाले 15 म्हणजे इथे एकूण काप किती द्यावे लागतील एकूण 15 काप. पण हे जर 4 बाय 4 चा घन असता आणि इथे हे ठोकळा असता तर त्याला किती काप द्यायचे हे मात्र आपल्याला कापाची संख्या मात्र इथे गणित करताना वेगळे असेल. इथे मात्र तुम्हाला कापाची संख्या जर विचारली जर लांबी रुंदी उंची सारखी असेल घन असेल समजा तर n-1 गुणिला 3 हे सूत्र वापरायचं. म्हणजेच इथे जर कापाची संख्या जर असं विचारली 4 घन असणाऱ्याचा तर 4-1 गुणिला 3 म्हणजे 3 गुणिला 3 म्हणजे किती इथे 4-1 द्यावं लागेल. 4-1 म्हणजे किती 3 गुणिला 3 म्हणजे 9 काप द्यावं लागतील. परंतु इथे लांबी रुंदी आणि उंची जर वेगवेगळे देऊन तो जर इष्टिका चिती दिली असेल तर तिथे मात्र तुम्हाला काय करावं लागेल कापाची संख्या म्हणल्यावर एक एक वजा करायचं. 5 मधून 1 4 6 मधून 1 5 7 मधून 1 गेले 6 आणि याची बेरीज करायची. इथे काय करायची बेरीज म्हणजे एकूण किती झाली 15 कापाची संख्या द्यावी लागेल. त्यानंतर मित्रांनो 38 गणित पहा. खालील आकृतीत त्रिकोण किती. पहा मित्रांनो या आकृतीत त्रिकोण किती आहे मोजायचे असेल तर 1 2 जे पायावर आधारित त्रिकोण आहेत ते मोजायचे. इथे पहा 1 2 3 1 2 3 इथं पहा 1 2 3 4 पायावर. आता हे 4च आहे. आता काय करायचं की जे त्रिकोणी संख्या असतात त्रिकोणी संख्या कोणत्या तर लक्षात घ्या 1 3 6 10 हे झाले तुमच्या त्रिकोणी संख्या. 1 3 6 10 15 21 हे त्रिकोणी संख्या झाल्या मित्रांनो. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या 1 3 6 10 लिहायचे. पहा उभी मांडणी करायची 1 3 6 10 याची बेरीज करा. आता किती झाली 1 आणि 3 4 4 आणि 6 10 10 आणि 10 20 20 झाले. 20च्या नंतर पहिला अंक सोडून द्यायचा दुसरा घ्यायचा 20 आणि 6 26 त्यानंतर तिसरा अंक सोडून द्यायचा चौथा लिहायचा म्हणजे हे अंक. आता याची बेरीज करा 20 6 आणि 1 म्हणजेच किती होईल 20 6 1 एकूण किती झाले 27. पहा डबल पुन्हा सांगतो 1 3 6 10 आपण शेवटच्या ह्याच्यात लिहिले त्रिकोणी संख्या लिहायच्या शेवटच्या ह्याच्यात. मग 1 3 6 10 मग याची काय करायची बेरीज किती व्हायली 1 3 6 10 ची बेरीज 20. त्यानंतर जो काही पहिला खालचा अंक राहतो इथला तो सोडून द्यायचा 6 नंतर 1. जर हेच गणित असं असतं 5चं या पद्धतीचं तर मित्रांनो इथे किती बेसवर किती येतं 5. मग त्रिकोणी संख्या कशी येईल 1 3 6 10 15. आता या सगळ्याची बेरीज करा 1 3 6 10 15 याची बेरीज किती झाली तर 25. पहा 1 3 6 10 15 सॉरी किती होईल तर 35 बेरीज होईल. किती होईल 35. सगळ्याची बेरीज करायची 1 3 6 10 15 याची बेरीज झाली 35. नंतर 15 सोडून द्यायचा 10 घ्यायचा किती झाले 45. त्याच्यानंतर 6 सोडून द्यायचं 3 घ्यायचं किती झाले 48. म्हणजे हे 48 इथे किती आहे 48 इथे किती आहे
तर 27, 4 आहे तर 27, 5 असतील तर 48. परंतु इथे जर आपण अजून एक डायग्राम पाहूया म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील मित्रांनो. जर ही डायग्राम अशी असती 3 याची, हे 3 याची जर असेल तर मित्रांनो हे सोडवायचं कसं ते पाहूया. एक दोन हे 3 याचे, तर इथे पहा 1 3 6, 1 3 6, 1 3 6. आता याची बेरीज किती झाली? 1 3 6 ची 10, 6 सोडून द्यायचा म्हणजेच कोणता 3 घ्यायचा म्हणजेच किती झाले 13. इथे 13 या डायग्राममध्ये 13, 3 असेल तर 13, 4 असेल तर 27 आणि 5 असेल तर 48. याच्यावरचे डायग्राम विचारले जात नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून एक लक्षात ठेवायचं की खाली फाउंडेशनला 3 त्रिकोण असतील तर 3 असेल तर काय करायचं आपण, 3 असेल तर मित्रांनो काय घ्यायचं 13 घ्यायचं, 4 असेल तर 27 आणि 5 जर असेल, इथे 5 त्रिकोण आहेत खाली पहा 1 2 3 4 5, 5 त्रिकोण असेल तर 48 इथे त्रिकोण राहतील. इथे 4 असेल त्रिकोण 1 2 3 4 पायावर तर इथे 27. म्हणजे हे 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या 3 13 4 27 5 48 तर याच्या व्यतिरिक्त गणित विचारलं जाणार नाही कारण 6 त्रिकोणाचं खूप मोठं होते त्यामुळे विचारलं जात नाही. तर हे लक्षात ठेवा की 3 असेल फाउंडेशनला तर 13, 4 असेल त्रिकोण खाली फाउंडेशनला तर 27 आणि 5 असेल तर 48. हे 3 लक्षात ठेवले तर हे टेक्निकसुद्धा लक्षात ठेवायचं काम पडत नाही. परंतु हे टेक्निक लक्षात असू द्या की हे त्रिकोण 27 आले कसे, तर 1 3 6 10 हे त्रिकोणी संख्या लिहिल्या आणि नंतर याची बेरीज केली 20 झाली, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 1. असे एकूण 27 त्रिकोण या आकृतीत आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा, एका प्रतलात 10 न्यायिक रेषीय बिंदू आहे त्यापासून किती सरळ रेषा तयार होतील? न्यायिक रेषीय म्हणते म्हणजे 10 बिंदू आहेत, 10 न्यायिक रेषीय बिंदू आहेत. इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, याच्यापासून किती सरळ रेषा तयार होतील म्हणजे या बिंदूपासून हे अशा संख्या रेषा किती तयार होतील. आता हे जर पाहतो म्हणलं मित्रांनो तर खूप वेळ लागेल. म्हणून किती बिंदू आहेत 10, एक कमी घ्या किती झाले 9 आणि याचा गुणाकार करा किती झाले 90, 90 भागीला 2 म्हणजेच किती 45. म्हणजेच इथे जर 20 बिंदू असते न्यायिक रेषेने त्यापासून रेषा काढायला सांगितल्या असत्या तर 20 गुणिला 19, 20 गुणिला 19 म्हणजे 380 भागीलाच किती होईल मित्रांनो 2च. इथे 2 कंपल्सरी. हे नियम लक्षात ठेवायचा की या शेवटच्या 2 पदाचा गुणाकार म्हणजे 10 गुणिला 9 किती झाले 90 भागीला 2 म्हणजेच किती 45. तर हे आपल्याला शक्य नाही की ही येथून रेष काढणं अशा, तर ही एकूण रेष किती अशा पद्धतीने जर आपण सोडवलं 10 न्यायिक रेषे बिंदू त्यापासून किती सरळ रेषा तयार होतील तर किती होतील मग 45. शेवटच्या 2 पदाचा गुणाकार करायचा लक्षात ठेवा आणि भागीला 2 म्हणजेच किती झाले 45. त्यानंतर 2 3 4 5 हे अंक एकदाच वापरून अशा किती संख्या तयार होतील की ज्या 4000 पेक्षा मोठ्या असतील. आता लक्षात घ्या की जर आपण 2 एकक स्थानी जर ठेवला तर 2 3 4 5 किंवा जे काही एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती होतील 2 1000 स्थानी असणाऱ्या 2 समोर असणाऱ्या 6 संख्या होतील. हे 4000 पेक्षा मोठ्या नाही. 3 संख्या जर समोर घेऊन आपण संख्या तयार केल्या तर इथे पहा 3 संख्या जे 1000 स्थानी असेल अशा संख्या जर घेऊन केल्या तर एकूण किती होतील 6 संख्या तयार होतील. आणि 4 जर ठेवला आपण 1000 स्थानी तर 4 3 5 2 असे जर संख्या ठेवल्या तर ते 6 होतील. परंतु हे 3000पेक्षा संख्या जास्त होतील का 2 4 5 3 किंवा जे काही येतील अशा 6 संख्या होतील. इथे सुद्धा 6 संख्या होतील. हे 4000पेक्षा मोठ्या होतील होणार नाही. म्हणजे 6 आणि 6 12 संख्या ह्या 4000पेक्षा जास्त होणार नाही. आणि इथे 5 3 4 2 इथे मात्र पुन्हा 6 संख्या तयार होतील. म्हणजे 6 आणि 6 12 ह्या 2 संख्या ज्या आहेत हे जे 2च्या फॅक्टर आहे हे 12 संख्या तयार होतील. परंतु ह्या 2 ज्या याच्यात 4000पेक्षा जास्त संख्या तयार होणार नाही.
म्हणजेच इथे 12 संख्या तयार होतील. लक्षात ठेवा, 4 अंकी संख्या आहे ना, इथे 4 अंकी संख्या तयार करायच्या. म्हणजेच इथे 2 3 4 5 हे 4 अंक आहेत. इथे एकूण 24 संख्या तयार होतील. किती संख्या होतील? 24. त्यातल्या अर्ध्या संख्या ह्या 4000पेक्षा जास्त मोठ्या राहणार नाही आणि 4000पेक्षा मोठ्या संख्या किती राहतील? मग 12च राहतील. 24 मधून 12 गेले 12 राहतील. एक पहिला पर्याय त्याचं उत्तर असेल. हे गणित बऱ्याच जणांना कठीण गेलंय. आपण पाहूया हे गणित सोडवायचं कसं ते. पहा, इथे अशा पद्धतीनं आहे मित्रांनो की 1चा घन वजा 1, 1चा वर्ग म्हणजे 1चा घन किती? 1 आणि 1चा वर्ग 1 म्हणजेच किती? उत्तर 0. 0 आहे. त्याच्यानंतर 2चा घन वजा 2चा वर्ग, 2चा घन किती? 8 वजा 2चा वर्ग 4 म्हणजे 4, हे 4 आहे. त्याच्यानंतर 3चा घन वजा 3चा वर्ग, 3चा घन 27, 3चा वर्ग 9 म्हणजे 18, 18 इथे आहे. त्याच्यानंतर 4चा घन वजा 4चा वर्ग, मग 4चा घन किती? तर 4चा घन होते 64 वजा 16 किती? 48. नंतर 5चा घन वजा 5चा वर्ग म्हणजेच किती झाले? 100. 5चा वर्ग, 5चा घन 125, 5चा वर्ग 25 म्हणजे 100. म्हणजेच इथे 100 ऑप्शन इथे बसेल. नंतर 6चा वर्ग, 6चा घन, 6चा वर्ग, 6चा घन 216 आणि 6चा वर्ग 36 म्हणजेच किती झाले? 180. इथे उत्तर आपल्याला अपेक्षा 100 होता म्हणून उत्तर पर्याय क्रमांक किती राहील? 100. हे उत्तर 2 उत्तर याचं राहील. म्हणजे इथे आपल्याला उत्तर सापडलं पर्यायातून. म्हणजेच इथे समोर करायचं काम नाही. आणि करायचं असेल तरी 7चा वर्ग हे सुद्धा येऊन जाईल की 7चा घन 343 वजा 49, नंतर 512 वजा 64, नंतर इथे राहिलेला एक अंक. तर अशा पद्धतीने आपल्याला 100 उत्तर मिळाले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथे उत्तर राहील. लक्षात ठेवा, ही पद्धत लक्षात ठेवायची. त्यानंतरचं गणित पहा. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, 5 आणि 7 12, 12 आणि 3 15. या बाहेरच्या संख्येचा गुणाकार बेरीज करायची. 5 7 3 याची बेरीज किती झाली? 12. जी बेरीज येईल ती 12 गुणिला 3 करा. 12 आणि हे 3 15, 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 गुणिला 3 म्हणजेच किती झाले? 45. 10 11 4, 10 11 4, 21 आणि 4 25, 25 त्रिक 75. इथे 6 9 12, 6 9 12, 6 9 15, 15 आणि 12 27, 27 गुणिला 3 म्हणजेच किती झाले मित्रांनो? 81. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर हे गणित सोडवायचं कसं? इथे सुद्धा आपल्याला गणित सोडवताना जर असं या आकृतीचे निरीक्षण करावं लागते मित्रांनो. पहा, 3 सक 18 या जे ह्या डावी उजवीकडच्या संख्या आहेत त्याची गुणाकार करायचा. 3 सक 18 आणि खालच्या वरच्याची बेरीज करायची. म्हणजे 4 आणि 2 6, 18 मध्ये 6 मिळवले किती झाले? तर 24. त्याच्यानंतर पहा 1 आणि 9, 1 गुणिला 9 9 आणि 9 आणि हे 8 किती झाले? 17. 7 चौक 28, 28 आणि हे 8 किती झाले? 36. मग इथे पहा 8 त्रिक 24, 24 आणि हे 6 किती झाले? 30. पर्याय क्रमांक 2 उत्तर. हे गणित सोडवायचं कसं? हे सुद्धा वरच्याच आकृती ह्याच्यासारखं आहे, गणितासारखं आहे. पहा, 4 दुनी 8 आणि खालच्या वरच्याची बेरीज म्हणजे किती झाली? 7 आणि 5 12 म्हणजेच 20. इथे पहा 7 त्रिक 21 आणि 4 आणि 2 6 म्हणजेच किती झाले? 27. 5 त्रिक 15 आणि इथे 7 किती झाले? 22. इथे पहा 8 दुनी 16 आणि 9 आणि 7 16, 16 आणि 16 किती होतील मित्रांनो? तर 32. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर पहा 1 2 3 4, 1 2 3 4 हे अंक प्रत्येक
संख्येत एकदाच वापरून 2000 पेक्षा मोठ्यात मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? आता इथे 4 संख्या आहे, एकूण 24 संख्या तयार होतील. 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 म्हणजेच किती झाले? 24 संख्या. पण 2000 पेक्षा मोठ्या म्हणजे इथे जे पहा 1 2 3 4 किंवा मग 1000 स्थानी येणाऱ्या 6 संख्या असतील. ह्या 6 संख्या इथून वजा कराव्या लागतील म्हणजेच किती होतील? 18 संख्या तयार होतील. कारण 1 2 3 4 नंतर 1 3 2 4 अशा 1 3 4 2 अशा 6 संख्या तयार होतील एकक स्थानी. हे 2000 पेक्षा मोठे नाहीत 6 संख्या म्हणजेच 24 मधून 6 गेले तर किती राहिले? 18 संख्या तयार होतील. त्यानंतरचं गणित पहा 100 ला 104 तर 125 ला किती? पहा 25 गुणिला 4 26 गुणिला 4. 25 गुणिला 4 म्हणजे किती? 100 आणि 26 गुणिला 4 म्हणजे 104. नंतर इथे पहा 25 गुणिला 5 125 मग 26 गुणिला 5 हे झाले 130. पर्याय क्रमांक किती? 1 उत्तर. त्यानंतर 3 2 4 लाईट इज ब्राईट. लाईट इज ब्राईट. नंतर पहा 6 2 9 चाइल्ड इज ब्युटिफुल. ब्युटिफुल. नंतर 4 7 5 8 आय परफेक्ट ब्राईट क्लॉथ. ठीक आहे. तर लाईटसाठी शब्द कोणता म्हणते? आता इथे पहा या 2 मध्ये कॉमन कोणता आहे? 2. इथे शब्द कोणता आहे? इज. इज म्हणजे 2. त्याच्यानंतर या दोघात कॉमन कोणता आहे? 4. इथे शब्द कोणता कॉमन आहे मग? ब्राईट. म्हणजे ब्राईट इक्वल टू 4. आता इथे लाईट विचारलंय, लाईट बरोबर काय राहील? 3. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. जे विचारलंय लाईट विचारलंय. आता चाइल्ड जर विचारलं असतं मग आपण इथे दुसरा विचार केला असता. तर अशा पद्धतीने इथे लाईट विचारलं. लाईट म्हणजे किती? इथे 3 नंबर आहे. 3 नंबर येईल म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 48 गणित पहा 54 ला 61 त्यानंतर 98 ला 217 तर 34 ला काय? तर मित्रांनो पहा याची बेरीज करा. किती झाली? 9. 9चा वर्ग किती झाला? 81 आणि याचा गुणाकार वजा करा यातला म्हणजे 5 चौक 20 म्हणजेच किती झाला? 61. इथे सुद्धा पहा 9 8 17. 17चा वर्ग करा वजा याचा गुणाकार 9 8 72 वजा करा म्हणजे 17चा वर्ग किती? 289 वजा 72 म्हणजेच किती? 217. इथे पहा आता 3 आणि 4 7. 7चा वर्ग. ठीक आहे. आणि याची गुणाकार 3 चौक 12 म्हणजेच पहा याचा वर्ग करा या बेरजेचा वर्ग आणि याचा गुणाकार म्हणजे 49 वजा 12 म्हणजेच किती झाले? इथे 37 उत्तर येईल म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर. 6 13 32 69 131 221 या म्हणला विसंगत काय ओळखायचं आहे? आपल्याला अंक ओळखायचा आहे. पाहता 1चा घन अधिक 5 2चा घन अधिक 5 3चा घन अधिक 5 4चा घन अधिक 5 6चा घन 5चा घन अधिक 5 आणि 6चा घन अधिक 5. आता इथे पहा 1चा घन अधिक 5 म्हणजेच 1चा घन 1 5 म्हणजे 6 आले. 2चा घन 8 8 आणि 5 13 आले. 3चा घन किती झाला? 27 27 आणि 5 32 हे आलं. 4चा घन 64 आणि 5 69 आले. 5चा घन 125 आणि 5 130 पाहिजे होतं पण इथं प्रत्यक्षात किती आहे? 131 म्हणजे विसंगत घटक कोणता झाला? 131. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर पहा E2P ला H8S तर T5J ला काय राहील? आता पहा ईच्या नंतर किती अक्षर आहे?
एफ जी 2 अक्षर सोडून द्यायचे. तसं टीच्या नंतर 2 अक्षर सोडवा. यू व्ही म्हणजेच डब्ल्यू ए. 2चा घन दिला आहे म्हणजे इथं 5चा घन द्यावा लागेल. 5चा घन 125. आता हे 2 ऑप्शन तर कटलेच आणि इथे 125 आहे, ठीक आहे, आणि डब्ल्यू आहे. हे ऑप्शन कटलं आहे म्हणजेच हे ऑप्शन राहील. आता आपण टॅली करूया लागेल तर इथे जेच्या नंतर 2 अक्षर सोडून द्या. काय येईल? यम. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 26 ते 50 पर्यंतचे बुद्धिमत्ताचे वरील प्रश्न जे होते त्याचं संपूर्ण ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.